हा माझ्या मराठीतील पहिला व्हिडिओ आहे. माझ्या महाराष्ट्राची मोठा संबंध आहे. माझ्या करिअरचा मोठा भाग महाराष्ट्रात घडला. जय शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र. काही चुका असतील तर क्षमा करा. तुम्हाला आनंदी शिकण्याची शुभेच्छा. CNC म्हणजे काय? CNC एक संक्षेप आहे. कशासाठी? कम्प्युटराइज्ड न्यूमेरिकल कंट्रोल. कोणतीही मशीन जी CNC कंट्रोलशी जोडलेली असते आणि प्रोग्राम नियंत्रित हालचालांसाठी अक्षांसाठी सर्वो ड्राईव्ह असते आणि स्पिंडलसाठी स्पिंडल ड्राईव्ह असते, त्या मशीनला CNC म्हणतात. ज्यांना CNC बद्दल माहिती नाही त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ दाखवणार आहे. आपण जे पाहत आहात ते एक टर्रेट आहे. येथे टूल्स पकडली जातात. वर्कपीस ठेवण्यासाठी हा चक आहे. आता टूल बदलले आहे आणि ते पुढील ऑपरेशनसाठी घेतले आहे. CNC मशीनचे मुख्य भाग काय आहेत? आता आपण पाहू. मुख्य भाग CNC कंट्रोलर आहे. प्रोग्राम येथे स्टोअर केले जातात. प्रोग्राम मधील निर्देशानुसार ड्राईव्ह मध्ये इलेक्ट्रिक पल्स तयार केली जाईल. या इलेक्ट्रिक पल्स एम्प्लिफायर मध्ये वाढवल्या जातील. ते सर्वो मोटरला पाठवले जाईल. त्यानुसार बोल्ट स्क्रू फिरवला जाईल आणि स्लाइड आवश्यक पॉइंटवर हलवली जाईल. CNC मशीनचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. प्रोसेसवर आधारित आणि अक्षांच्या संख्येवर आधारित. प्रोसेसवर आधारित CNC टर्निंग, CNC मिलिंग, CNC टर्न मिल और मिल टर्न, CNC वायर ईडीएम. अक्षांच्या संख्येवर आधारित 2 axis turning, 3 axis up to 9 axis, turn mill and milling. साधारणपणे कोणत्याही प्रकारचे मशीनिंग 5 axis द्वारे केले जाऊ शकते. मिलिंग मध्ये अक्षांचे नाव कसे आहे? जेव्हा ऑपरेटर मशीनच्या समोर उभा असतो, स्पिंडल मधून जाण्याच्या अक्षाला Z म्हणतात. ऑपरेटरला क्षैतिज अक्ष X म्हणतात आणि तिसरा लंब अक्षाला Y म्हणतात.
अक्ष दिशेचा निर्णय घेण्यासाठी आपण राईट हँड रूल वापरू शकतो. या नियमानुसार जर तुम्ही थंब, फोर फिंगर आणि मिडल फिंगर तीन परस्पर लंब दिशेने धरले आणि मिडल फिंगर पिंडलच्या दिशेने धरले तर थंब एक्स अक्षांकडे निर्देशित होईल आणि फोर फिंगर वाय अक्षांकडे निर्देश करेल. लेथमध्ये अक्षांचे नाव कसे आहे? पिंडलमधून जाणारी अक्ष झेड अक्ष आहे. व्यासाच्या अक्षयाला एक्स अक्ष म्हणतात. लेथमध्ये वर्कपीस ठेवण्यासाठी स्पिंडल आणि चक आणि जॉस असतात. क्षैतिज अक्ष झेड आहे आणि व्यास अक्ष एक्स आहे. सीएनसी मिलिंग किंवा व्हीएमसी मध्ये स्पिंडल अक्ष झेड आहे, क्षैतिज अक्ष एक्स आहे आणि हा अक्ष वाय आहे. या व्हीएमसी मध्ये एक रोटरी टेबल जोडली जाते आणि ती एक्स अक्षावर फिरते म्हणून त्याला ए अक्ष म्हणतात. हे एक HMC मशीन आहे. या मशीन मध्ये इंटेग्रल रोटरी टेबल वाय अक्षावर आहे म्हणून त्याला बी अक्ष असे म्हणतात. हे चित्र 9 ऍक्सिस असलेले टर्नमिल सेंटर दाखवते. या मशीन मध्ये दोन स्पिंडल आणि दोन टरट आहेत. टर्निंग मशीनला मेन स्पिंडल, चक विथ जॉस, टरट आणि टेल स्टॉक असते. हा एक टर्नमिल सेंटर आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, स्पिंडल, टरट आणि टेल स्टॉक. हा झेड ऍक्सिस आहे. मिलिंग मध्ये मेन स्पिंडल, वर्क टेबल, रोटरी टेबल, टूल मॅगझिन आणि ATC असते. टूल मॅगझिन म्हणजे काय? सर्व टूल्स तयार केले जाऊ शकतात आणि
हा मॅगझिन मध्ये लोड ठेवली जाऊ शकतात. हा एक टूल मॅगझिन आहे ज्यात ATC आहे. ATC म्हणजे ऑटोमॅटिक टूल चेंजर. स्पिंडल मध्ये आवश्यक असलेले टूल मॅगझिन मध्ये या पोझिशनवर येईल आणि नंतर ते स्पिंडल मधील टूल सह स्वॅप होईल. आता आम्ही 5 ॲक्सेस मशीनच्या वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनवर चर्चा करू. हे रोटरी एच कोठे कॉन्फिगर केले आहे यावर आधारित आहे. कॉन्फिगरेशनचे 3 प्रकार आहेत: टेबल टेबल, हेड, हेड. आता टेबल कॉन्फिगरेशन काय आहे ते पाहू. टेबल कॉन्फिगरेशन मध्ये दोन्ही रोटरी टेबलवर आहेत. एक रोटरी Z ॲक्सिस वर फिरते आणि दुसरा X ॲक्सिस वर फिरते. हे टेबल कॉन्फिगरेशन म्हणजे एक रोटरी हेडवर आणि दुसरी टेबलवर, एक Y अक्षावर आणि दुसरा Z वर फिरतो. हेड कॉन्फिगरेशन मध्ये दोन्ही रोटरी हेडवर असतात, हा आणि हा. आता आपण टर्नमिलचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन पाहू. 3 ॲक्सिस, that is C ॲक्सिस, 4 ॲक्सिस C आणि Y, 8 ॲक्सिस, 2 स्पिंडल आणि 2 टरट, 9 ॲक्सिस, 2 स्पिंडल, 2 टरट आणि एक टिल्टिंग मिलिंग स्पिंडल. टर्निंग मशीनवर जर तुम्ही चकवर एक नियंत्रित अक्ष जोडला तर ती C ॲक्सिस टर्नमिल बनते. आता आपण 8 ॲक्सिस टर्नमिल पाहू. मुख्य स्पिंडलवर C ॲक्सिस, सब स्पिंडलवर 2 ॲक्सिस, वरच्या टरटवर 3 लिनियर ॲक्सिस आणि खालच्या टरटवर 2 लिनियर ॲक्सिस. एकूण ते 8 ॲक्सिस बनते.